खरं तर ही कार्यशाळा आयोजित करण्याची गरज ही फार वर्षापासूनची आहे. कारण मराठी माणूस आज उद्योजकतेमध्ये आहे. आजचा 90% मराठी लोक हे पहिल्या पिढीचे उद्योजक आहेत. आणि उद्योजकतेचे बाळकडू आज हे मी जरी उद्योग करत असलो तरी सुद्धा आज किती लोक आपण घरामध्ये आपल्या उद्योगाबद्दल बोलतो हा प्रश्न आहे. आणि म्हणून ही उद्योजकतेची मानसिकता तयार करण्यासाठी आणि उद्योजकतेमध्ये जसं पेडणेकर सरांनी मगाशी खूप चांगलं सांगितलं की 1947 पासूनचा आतापर्यंतचा इतिहास आणि अमृतकाल जपानचा असेल, चायनाचा असेल किंवा आता इंडियाचा होऊ घातलेला आहे ह्याबद्दल त्यांनी सांगितलं. परंतु 1991च्या ज्या खाजाऊ धोरण, खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण हे आलं त्याच्यानंतर पूर्ण देशामध्ये बिझनेस पूर्ण बदलून गेले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आता तर आपण उद्योगधंद्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपला देश झेप घेतोय. परंतु हे होत असताना आज आपल्या आजूबाजूला फार मोठे बदल होत आहेत. जग खूप बदलतंय आणि ह्या बदलाला आपण सामोरं कसं जायचं हा सगळ्यांच्या समोरचा प्रश्न आहे. खरं तर पूर्वी एखादी गोष्ट बदलायला 20-20 वर्ष, 25-25 वर्ष जायची. नंतर तो वेग अगदी 10 वर्षावर आला, 5 वर्षावर आला, 2 वर्षावर आला. आज टेक्नॉलॉजीच्यामुळे जग इतकं मोठ्या प्रमाणात बदलतंय की 6 महिन्यापूर्वी जी गोष्ट होती ती आज बदलत्या, कालची गोष्टी आज बदलत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आज समाजातल्या सगळ्या घटकांच्या मध्ये बदल होतोय. तसाच हा बदल आपल्या उद्योग व्यवसायामध्ये होत आहे. तर ह्याचं आपल्या उद्योगामध्ये टेक्नॉलॉजीचं महत्व समजून घेऊन काय बदल होते ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहण्याची खूप आवश्यकता आहे असं मला वाटतं.